सिद्धांत चोगले यांना विनंती करतो की मानस भगत यांचं स्वागत करायचं आहे। सिद्धांत चोगले अमृत केळसकर कृपया माईक पाशी संपर्क करा। सिद्धांत चोगले यांना विनंती करतो की मानस भगत यांचा सत्कार करून घ्यायचा आहे। पारस पूर्णकसाठी एक खुशखबर आहे। आपण जर पकड केली तर शिवशंभू क्रीडा मंडळ यांच्याकडून 100 रुपयाचे पारितोषिक आहे। या इकडे या इकडे हो आहे आहे या इकडे आम्ही जागा करू या इकडे ताई खुर्ची जरा दोघं नको बसा आणि एक खुर्च्या द्या रे वेळा लागली। या सामन्यामध्ये जो पहिला पॉइंट जय भवानी भट्टीचा माळ या संघाकडून कमवला गेला त्यासाठी राजेश येवलेकर यांच्याकडून 100 रुपयाचे पारितोषिक आलंय।
या स्पर्धेचा शेवटचा क्वार्टर फायनल सामना या ठिकाणी खेळला जातोय. जयभवानी क्रीडा मंडळ भट्टीचा माळ वर्सेस विठ्ठल आणि श्रीवर्धन या दोन दिग्गज संघांच्या दरम्यान या ठिकाणी आनंद घेताना आपल्याला पाहायला पाहिजे. अनंत गुरव सन्माननीय उपनगराध्यक्ष श्रीवर्धन नगर परिषद यांच्या उपस्थितीत हा सामना या ठिकाणी खेळला जातोय. जसे 77 ज्यानं आपल्या संघाला खरोखरच खरोखरच सगळी सूत्र त्याच्या हातात असतात. तो 27 एक रिकामा असते मागे परतना या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि सुंदर टॅकल या ठिकाणी पास झालाय. खरोखरच मोठा या ठिकाणी यश संपादन केलंय ते म्हणजेच जयभवानी क्रीडा मंडळ भट्टीचा माळनं गडी बाद झालाय तो म्हणजे श्रवण साठे. यासाठी मैदानामध्ये रोजचं जाणं फार गरजेचं आहे. ह्या अशा दुखापती फार आपल्याला कारणीभूत ठरतात. याकडे लक्ष द्यायचं आहे कारण हा कबड्डीचा खेळ आहे. नखापासून डोक्याच्या केसापर्यंत आपलं रोजचं सराव असणं फार गरजेचं आहे. आपल्या प्रत्येक अवयवाला या ठिकाणी आपण अतिशय सुंदर खेळ दोन्ही संघांच्या दरम्यान या ठिकाणी पाहायला मिळतोय. जयभवानी क्रीडा मंडळ भट्टीचा माळ विठ्ठलाच्या दरम्यान चालू असलेला महत्वपूर्ण सामना. या सामन्याचे सामनाधिकारी आहेत ते म्हणजे चेतन पाटील आणि पंच आहेत भोईर सर आणि तांडेल सर. जसे 14 या स्पर्धेच्या निमित्तानं आपण सर्व मान्यवरांचा या ठिकाणी सत्कार करतोय. या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलेले सन्माननीय श्रीवर्धन नगरीचे उपनगराध्यक्ष सन्माननीय आनंदजी गुरव यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं हार्दिक स्वागत. चढीसाठी गेला तो गुरव आणि त्याच्या समोर आहे तो 7चा डिफेन्स बोनस ऑन असणार आहे. आणि खरोखर प्रयत्न चांगला होता परंतु पंचांचा निर्णय अंतिम निर्णय खरोखर सांगतोय अतिशय सुंदर प्रयत्न केला होता परंतु या ठिकाणी गुण गमावलाय तो म्हणजे विठ्ठलानं. 2 स्ट्राईक रेडर मैदानाच्या बाहेर आहेत. डुआर डाय साठी पाचारण केलंय. अतिशय रोमहर्षक सामना आपल्या सर्वांच्या या ठिकाणी पाहायला मिळतोय. मी विनंती करतोय आदेश विरकुड यांना की आपण व्यासपीठावर स्थानपन्न व्हायचंय. आदेशजी विरकुड तसेच त्यांचे संघ सहकारी विलेजी बोर्ड यांना सुद्धा विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानपन्न व्हावं. श्रवण याची चढाई बोनस ऑन आहे. बोनस मारण्यामध्ये पटाईत असणारा खेळाडू तो म्हणजे श्रवण साठे. आदेश विरकुड यांचं हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेच्या निमित्तानं. मी विनंती करतो सुशांत चौगले यांना की आपण गुलाब पुष्प देऊन त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करावं. तो टच करण्याचा प्रयत्न केला जाईल परंतु या ठिकाणी बोनस ऑन आहे. बोनससाठी प्रयत्न करावा लागेल. तो भट्टीच्या माळसाठी या ठिकाणी राजू इवलेकर आपल्या खेळाडूसाठी नक्कीच इम्प्रेसिव्ह परंतु या ठिकाणी रोख स्वरूपात काही बक्षीस प्राप्त होत नाहीये. बोनस ऑन आहे. बोनस ऑन ही जमेची बाजू असेल विठ्ठलासाठी.
दोन्ही संघाने अतिशय सुंदर खेळ केलाय. या ठिकाणी कौतुक केलं जाईल ते म्हणजे श्रवणसाठीच्या टीमचं की अतिशय एका वयोगटातले खेळाडू आहेत, टाळ्या झाल्या पाहिजेत. आपल्या श्रीवर्धनचा संघ आहे आणि तो समोरचा संघ आहे तो म्हणजे भट्टीचा माळ की तो दरवेळी आपल्या स्पर्धेमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतो. त्यांचं सुद्धा कौतुक व्हायला पाहिजे. अतिशय सुंदर आयोजन भैरवनाथ क्रीडा मंडळाच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलं आहे आणि त्यामध्ये आज सायंकाळी या ठिकाणी श्रीफळ वाढून या स्पर्धेचं उद्घाटन केलं. ते सन्माननीय श्रीवर्धन नगर परिषदचे नगराध्यक्ष प्रथम नागरिक अतुलजी अरविंद चौगुले यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढून या स्पर्धेचा प्रारंभ करण्यात आला आणि या स्पर्धेचा हा अतिशय महत्त्वपूर्ण हाय व्होल्टेज ड्रामा मैदानामध्ये पाहायला मिळतोय. गुणफलक सांगायचा आहे 7-5. एक जबरदस्त लढत मैदानामध्ये. राजू विलेकर खरोखर सांगतोय श्वास रोखून मॅच पाहत आहेत आणि त्यांचे मित्रमंडळ चढ जातोय. तो टच करण्याचा प्रयत्न बाहुबलीला बाद केलाय, अपील केलाय तर नक्कीच या ठिकाणी श्रवण साठेनं 77ला बाद केलाय. त्यामुळे नक्कीच आपली आघाडी वाढवण्यात यश येतंय ते श्रवण साठेला. एक जबरदस्त संघ निर्माण करण्याचा प्रयत्न विठ्ठलच्या माध्यमातून केला जातोय आणि तितका चांगला प्रतिकार राजीव विलेकरचा संघ या ठिकाणी पाहतोय. जय भवानी क्रीडा मंडळ भट्टीचा माळ यामध्ये अनेक स्टार प्लेयर आपण पाहिलेत आणि या ठिकाणी चांगली पक्कड करतोय वाडी. आपल्या संघासाठी 1 गुण नक्कीच प्राप्त करतोय. चढ जातोय. जर्सी नंबर 11 गुरव. तनुज याची चढाई या ठिकाणी पाहायला मिळतोय. 4-1 अशी लढत आहे. नक्कीच या ठिकाणी तो गुण प्राप्त करतोय का. आजची ही स्पर्धा खरोखर परवडी असेल सर्व कबड्डी रसिकांसाठी, कारण या स्पर्धेमधून एक ना अनेक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. श्रीवर्धन शहर मर्यादित कबड्डी स्पर्धा आहे आणि आमचे सामनाधिकारी सुद्धा खुश आहेत. चेतन पाटील सर, आजची स्पर्धा आपल्याला कशी वाटते. नंबर 1 या ठिकाणी श्रवणसाठी याची चढाई पाहायला मिळते. श्रवण खरोखर हर होणारी असा खेळाडू आणि त्याच्याकडे खूप काही अपेक्षा असतील ते विठ्ठलईला. एक पॉइंट घेऊन देतोय. खरोखर श्रवणचं कौतुक टाळ्यांच्या गजरात या ठिकाणी प्रेक्षक वर्ग नक्कीच बेहद खुश आहे. ते श्रवणसाठी कबड्डी वाढली पाहिजे, कबड्डी खेळली पाहिजे आणि कबड्डीचा प्रचार आणि प्रसार व्हायला पाहिजे. यासाठी आमचे राजू विलेकर आणि अमोल कदम यांचं फार महत्त्वाचं योगदान जय भवानी क्रीडा मंडळ भट्टीच्या माळ्यासाठी असतं. 78 माघारी परततोय. या एमटी चढ्या आपल्याला फार महत्त्वाच्या नाही आहेत. या ठिकाणी सुपर टॅकल ऑन आहे. सुपर टॅकल केला तर नक्कीच 2 गुण जय भवानी क्रीडा मंडळ भट्टीचा आम्हाला मिळू शकतात. पण जितका तनुज हुशार आहे, तनुज गुरव याची चढाई या ठिकाणी पाहायला मिळते. पुढील पहिला उपांत्य फेरीचा सामना शिवराजे वर्सेस अमर सोमजाई या दिग्गज संघांच्या दरम्यान हा सामना खेळवला जाईल. त्यामुळे नक्कीच प्रेक्षक वर्ग अजूनही उत्कंठेने वाट पाहिल ह्या स्पर्धेचा निकाल कोणत्या बाजूने जाईल. परंतु यावेळी संदेश सावंत या ठिकाणी कानमंत्र देताना राजीव विलेकर स्टेज मध्ये पाहायला मिळते. माकाशी आपण त्याला मैदानामध्ये पाहिलं होतं. परंतु यावेळी काय घडतंय, काय बिघडतंय येणारा काय नक्कीच सांगेल. डुवा डाय करो या मरो. 10 नंबर 2 मैदानाच्या बाहेर आहे. टच करण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी काय घडतंय ते पाहायचं आहे. प्रयत्न करावा लागेल. खरोखर सांगतोय अनेक संघ निर्माण झाले. हात टाकलाय परंतु या ठिकाणी पंचांनी घोषित केलाय तो म्हणजेच रेडर बाद. भोईरामचे खरोखर सामनाधिकारी या ठिकाणी आपली खरोखर निपक्षपातीपणाने निर्णय देताना पाहायला मिळतात. चढ गेलाय तो म्हणजे श्रवणसाठी. त्याच्यासमोर 2-1 अशी लढत. श्रवणला पूर्णपणे कल्पना आहे की आपला संघ
विजयाच्या दिशेनं वाटचाल करतोय, परंतु टक्कर द्यायची आहे ती म्हणजे जर्सी नंबर 3 जर्सी नंबर 7 जय भवानी क्रीडा मंडळाचे खेळाडूंना. पण एक सांगतो, राजे उलेकर तुम्ही खूप मेहनत घेताय, अमोल कदम तुम्ही सुद्धा खूप मेहनत घेताय आपल्या संघासाठी. ही रक्तातच कबड्डी आहे, त्यामुळे आपली जय भवानी क्रीडा मंडळ हा नक्कीच या ठिकाणी उपनगराध्यक्ष आनंदजी गुरव यांच्या उपस्थितीमध्ये हा सामना चालू आहे, फार महत्वपूर्ण, आणि त्यांचे आवडते खेळाडू मैदानामध्ये चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतील. पारस पोर्नाक याचं खरोखरच कौतुक केलं पाहिजे. अतिशय सुंदर खेळ त्याच्या माध्यमातून पाहत आलोय. नील शिगवण याचा सुद्धा सुंदर खेळ, तो टच करत एक गुण प्राप्त करून घेतो जर्सी नंबर 2. या ठिकाणी नक्कीच तुम्हाला आक्रमण करावं लागेल. राजे उलेकर तुम्ही या स्टेजवर नाही पाहिजे तर तुम्ही मैदानामध्ये पाहिजे होतात, परंतु या ठिकाणी एक संयम माझा खेळ या ठिकाणी पाहायला पाहिजे. पुढची लढत फार महत्वाची आहे. 6-15 असा गुणफलक आहे, त्यामुळे जर्सी नंबर 2 वरच मोठी जबाबदारी असणार आहे. चढ्यासाठी जातोय जर्सी नंबर 2, बोनस ऑन आहे, बोनससाठी प्रयत्न नक्की केलाय, परंतु या ठिकाणी बायकर सर तुम्ही खुश आहात की नाही सांगायचंय आजची ही स्पर्धा. आणि या ठिकाणी गुण प्राप्त होतो, बोनस काही प्राप्त होत नाहीये, परंतु या ठिकाणी गुणांनी एक टप्पा गाठलाय, परंतु या ठिकाणी रोखायचं ते म्हणजे श्रवणसाठीचा खेळ जर आवडला असेल आणि हा ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न श्रवणला तुम्ही नाही रोखू शकत मित्रांनो. तुमच्यासाठी या ठिकाणी खूप मेहनत करावी लागेल श्रवणला रोखायचं असेल तर. इतका चांगला, आणि या ठिकाणी श्रवण बाद होतोय. मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होईल, परंतु या ठिकाणी शेवटची 4 मिनिटं घोषित आहेत सामनाधिकारी चेतन पाटील यांनी. या सामन्यावर ट्विस्ट निर्माण होतोय का ते पाहायचं आहे, पण या ठिकाणी खरोखरच दर्दी प्रेक्षक वर्ग मोठ्या संख्येनं आज या स्पर्धेचा आनंद घेताना पाहायला मिळतोय. युट्यूबच्या माध्यमातून सुद्धा अनेक प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेताना पाहायला मिळतात. एक जबरदस्त लढत मैदानामध्ये पाहायला मिळते. विठ्ठलाळी वर्सेस जय भवानी क्रीडा मंडळ भट्टीचा माळ. या स्पर्धेच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते आतापर्यंत 7,000 प्रेक्षकांनी युट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचा आस्वाद घेतलाय. जर्सी नंबर 2 खरोखरच अतिशय सुंदर खेळाडू जय भवानी क्रीडा मंडळाच्या स्क्वॉड मध्ये पाहायला मिळतोय. 5ची लढत. परंतु माघारी परततोय, त्याला प्रत्युत्तर जर्सी नंबर 11 नक्कीच देणार. विठ्ठलाईचा हा खरोखरच गुरव आपल्या या ठिकाणी संपायला शेवटची 3 मिनिटं. नक्कीच पहिली लढत उपांत्य फेरीची शिवराजे वर्सेस अमर सोमदेच्या दरम्यान खेळली जाईल आणि त्यानंतर मेगा फायनल साठी कोण तयार होते. भैरवनाथ असंघ नक्कीच पुढे गेलाय, पण जय भवानी वर्सेस विठ्ठलाईच्या दरम्यान चालू सामन्यामध्ये दुसरा सेमीफायनल सामना कोण खेळतोय ते आपल्याला पाहायला मिळेल. आणि या ठिकाणी खरोखरच गुण गमावलाय, परंतु हा टर्निंग पॉईंट ठरकाकडे पाहायचा आहे. साडेसात जस्ट डू ऑर डाय महत्वपूर्ण चढाई या सामन्याची. काय घडतंय, काय बिघडतंय, नक्कीच याची डोळा पाहण्यासाठी या तमाम प्रेक्षक वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे. चढीसाठी गेलाय तो म्हणजे तनुच्या समोर आहे 7चा डिफेन्स, बोनस ऑन आहे आणि डू ऑर डाय साठी 5 रन केलंय. वेळ कोणासाठी थांबणार नाहीये. 2 मिनिटं घोषित केले पंचाने आणि या ठिकाणी काय करते तनुज बाद. एक गुण मिळणार.
त्यामुळे नक्कीच पंचांची भूमिका फार महत्वाची. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा लोड वाढलाय तर जर्सी नंबर 2 वर जर्सी नंबर 2 माघारी परत 1 पॉइंट घेऊन चढायसाठी जातो. प्रयत्न करावा लागेल. या ठिकाणी कान मंत्र अनेक देतील परंतु मैदानावर कोणी नसेल, कारण का सरावाच्या दिवशी कोणीच नसतं. अतिशय सुंदर अशी चढाई करताना वाणी या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि वळीच्या ठरवली आहे ती चढाई हँड टच करण्याचा प्रयत्न या ठिकाणी खरं शेवटचा मिनिट आहे घोषित केलाय. आणि पारस पाहायला मिळतोय. पारसवर मोठी जबाबदारी आहे सायंकाळपासून. अतिशय सुंदर खेळ पारसच्या माध्यमातून पाहत आलोय. शेकाडी वर्सेस सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेला पारस या ठिकाणी पाहायला मिळतोय. परंतु या ठिकाणी गुणा तालिकांचा फरक पाहायला मिळतोय. रॅनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न पारसच्या माध्यमातून टच केलाय. गुण मिळतोय विठ्ठलाईला पारसला. किरण वाणी यांचं हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या निमित्तानं. गोल्ड मिळणार तर जय भवानी क्रीडा मंडळाला. श्रवण याचा खेळ खरोखर बेद खुश, पब्लिक खुश. टाळ्यांचा कडकडाट मैदानामध्ये पाहायला मिळतोय. या ठिकाणी नाराज नक्कीच होतील जयफळ क्रीडा मंडळाचे सगळे आमचे पाठीराखे. कारण का सांगतोय आमच्यासाठी हा संघ फार महत्वाचा आहे शहर मर्यादित कबड्डी स्पर्धेमध्ये, तो म्हणजे जयभवानी क्रीडा मंडळ भट्टीचा माळ. आज या ठिकाणी उपनगराध्यक्ष आनंदजी गुरव या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. फार महत्वपूर्ण अशा स्पर्धेमध्ये आज आपण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल भरत क्रीडा मंडळाच्या वतीनं हार्दिक आभार व्यक्त करतो. प्रेक्षक वर्ग, जर ही स्पर्धा तुम्हाला आवडली असेल तर आपण सर्व